इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थाविरोधात मोठी दमदार कारवाई करत तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्राम MD म्हणजे मेफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केले आहेत। यासोबतच 10 लाख रुपये किमतीची हुंडाई क्रेटा कार जप्त करण्यात आली असून तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एका महिलेसह आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे। पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त मुख्यालय गोहर हसन तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेने ही कारवाई केली। गोपनीय माहितीवरून कारवाई। दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे पथक सोलापूर शहरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी पोलीस अंमलदार भारत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की मुस्लिम कब्रस्तान ते संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या एका हुंडाई क्रेटा कारमध्ये अंमली पदार्थाचा साठा आहे। माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित वाहनाला घेराव घातला। वाहनातील व्यक्तीची चौकशी केली असता त्याचे नाव रिजवान शब्बीर खान, वय 26, राहणार अंबिकानगर भाग 3, नई जिंदगी सोलापूर असे असल्याचे निष्पन्न झाले। कारच्या ड्रॉवरमध्ये सापडली MD पावडर। वाहनाची झडती घेतली असता ड्रायव्हिंग सीटच्या डाव्या बाजूच्या ड्रॉवरमध्ये राखाडी रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत पांढऱ्या रंगाचा स्फटिक स्वरूपातील पदार्थ आढळून आला। चौकशी दरम्यान हा पदार्थ MD म्हणजे मेफेड्रॉन असल्याची कबुली आरोपीने दिली। त्यानंतर फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी करण्यात आली असता सदर पदार्थ मेफेड्रॉन असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी NDPS कायद्यानुसार पंचनामा करून पुढील कारवाई केली। अंमली पदार्थ कोणाकडून आणला? पोलिसांच्या चौकशीत आरोपी रिजवान खान याने हा अंमली पदार्थ साहिल सिकंदर फिरजादे राहणार सोलापूर आणि अफजल मुर्शेद राहणार मुस्लिम कब्रस्तानजवळ सोलापूर यांच्याकडून मिळाल्याची माहिती दिली। तसेच हा साठा कारच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आल्याचेही सांगितले। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 378/2026 नोंद करण्यात आली असून NDPS ॲक्ट कलम 8 क 21 क आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 आरोपी अटकेत, महिलेचा सहभाग तपासात। या प्रकरणात पोलिसांनी रिजवान शब्बीर खान, वय 26, नई जिंदगी सोलापूर, साहिल सिकंदर फिरजादे, वय 25, अलमश अपार्टमेंट, मंत्रीचंद नगर, सोलापूर यांना अटक केली आहे। न्यायालयाने दोन्ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान तपासादरम्यान साहिल फिरजादेची पत्नी कायनात साहिल फिरजादे उर्फ कायनात साहिल खान, वय 30, हिचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे। तिचा शोध सुरू आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, भारत पाटील, सिद्धराम देशमुख, अनिल जाधव, महेश शिंदे आणि संजय साळुंखे यांनी पार पाडली। आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास सोलापूर शहर हद्दी मध्ये DCP क्राइम, ACP क्राइम आणि PI क्राइम याच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी MD याची कारवाई झाली आहे। त्याच्यात 950 ग्राम MD आपल्याला मिळून आला आहे, ज्याची किंमत 1,90,00,000 रुपये आहे। त्याच्यात आपल्याला गाडी पण जप्त केली आहे, त्याची किंमत 10 लाख रुपये आहे। असा एकूण 2 कोटीचा मुद्देमाल आपल्याला भेटला आहे। याच्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न झाले आहे, त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक आहे। पुढील 2 आरोपीसाठी शोध आणि तपास चालू आहे। धन्यवाद।